झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. धीरज परदेशीवर हल्ला करणाऱ्यांना फाशी द्या. धीरजच्या पत्नीचा पोलीस अधीक्षक कार्यालयात आक्रोश. मुकुंदनगर परिसरात महानगरपालिकेच्या कामासाठी गेलेल्या राजपूत समाजाच्या युवकावर 7 ऑगस्ट 2026 रोजी प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा राजपूत समाजसेवा संस्थेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संस्थेच्या वतीने अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून हल्लेखोराचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाचा सखोल तपास करून पीडिताला न्याय मिळवून देण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. माझ्या मुलाला जसं मारलंय ना तसं आरोपीला हजर केले पाहिजे. मी तर माझ्या मुलाला हात सुद्धा नाही लावणार. आमच्या समोर आरोपीला हजर केलं पाहिजे त्यांनी. आणि शिक्षा तसं मारलंय ना तशी शिक्षा माझ्या पोराला मारलंय तशी त्यांना बी शिक्षा झाली पाहिजे. तर माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही. माझी एवढा हात बी नाही लावणार. माझी एवढीच विनंती आहे. हा, तुम्ही काय सांगाल? आरोपींना फाशी नाही मिळाली तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार. तेवढंच फायनल लास्ट माझं वाक्य असतात प्रशासनाला पण आणि कोर्टाला पण. माझ्या नवऱ्याची चुकी नसताना माझा नवरा मला सोडून गेला. माझ्या पोराला काय नाही दिलाय तुम्ही. अजून आरोपीलाच नाही सापडलं. माझ्या पोराला किती मारण्याच्या दारात झालेला आहे. आरोपीला जवळ सापडत नाही तोपर्यंत न्याय माझ्या मुलाला उचलणारच नाही. माझ्या मुलाला न्याय भेटला. माझ्या मुलाला जसं मारलंय ना तसं त्यांना बी मारलं पाहिजे. तसंच त्यांना बी शिक्षा झालीच पाहिजे. आमचं घर उद्ध्वस्त झालेलं नाही. एकुलता एकच मुलं होतं. आम्ही काय करायचं म्हातारपणी? कशासाठी तरी जगायची आम्ही आता? आम्ही कशासाठी त्याला जन्म दिला? लहानाचं मोठं ज्या कचांनी असं मारलं ना साहेब, त्या कचांनी सुद्धा त्याच्यात हाल झाले पाहिजे. ज्या एरियात मारलं ना